76,000 मतदान मिलने के बाद 25,000 लोगों को लाड़की बहन योजना का फायदा हम लोगों ने यहाँ पर दिलाया देतोशी विधानसभा में। मैं जिसके घर में 7,500-8,000 रुपया औरत तो वोट देगी नहीं, मतलब 25,000 वोट बढ़ाने का काम हमने यहाँ पर किया। उसके बाद भी तो 76चा आकडा नाही पोहोचू शकला। उसके बाद भी याने 25,000 आणि ते म्हणजे 1 लाख मतदान आपल्याला इकडे कमीत कमी झालं पाहिजे होतं, तर 76 वरून आज 70 वर आला। आणि त्याच्यामध्ये पण याला वाटतं मी मोठेपणा काहीतरी मिळवला, कारण याला कधी 70,000 मतदान माहितच नाही एका विधानसभेमधून। याला आतापर्यंत त्या गोविंदाच्या सीट रेडीमेड सीट होती तिथे एकदा निवडून आला, हा पुन्हा दुसऱ्यांदा गजा भाऊनी याला आपटला, तिसऱ्यांदा आता सुनील प्रभूने आपटला, आता काय कॉर्पोरेशन लढायला येणार आपण आपटू, म्हणजे याला दोघी पछाड याची सवय झाली आहे। अशा लोकांना यापुढे पक्षामध्ये यांनी जर प्रोटोकॉल पाळला नाही तर मी माझ्या सगळ्या शाखा प्रमुखांना सांगितलंय, विभाग प्रमुख म्हणून जबाबदारीने सांगतो, जो नेता तुम्हाला मानत नाही त्या नेत्याला आपण सुद्धा मानायचा नाही। तो भाडमध्ये जाऊ दे, तो किती मोठा असला तर, ज्याला पक्ष समजत नाही, ज्याला पक्ष शिस्त समजत नाही त्या नेत्याला चप्पल मारली तरी काय हरकत नाही, आणि ती भूमिका आपण घेणार। कालपर्यंत जोपर्यंत तुम्ही इकडे आले नव्हते, आमच्या सरुताई वगैरे या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे त्या दिवशी तुम्हाला जाब विचारला की तुम्ही वैभव दादाला गद्दार का म्हणाले, बरोबर ना? तिथून एक धूम ठोकून पळून गेला तू, त्यांना सामना नाही करू शकला त्यांचा। आता तुम्ही थेट माझ्यापर्यंत आले आहे, जेव्हा माझ्या कार्यकर्त्यांचा सामना नाही करू शकत, तुम्हाला आता मी दाखवतो मुंबई किती मोठी आहे ती। आतापर्यंत आपण इग्नोर केलं यांना, आपण बघायचं नाही, जाऊ दे बोललो, पक्ष आहे काहीतरी करतात करू दे, पण 10 ठिकाणी जेव्हा तुम्ही पडता, तुम्ही पडायची हॅट्रिक गाठली हो। तुम्ही लोकसभेला तिकडे पडले 2014ला 5 लाख मतांनी गोपाळ शेट्टीने याचा पराभव केला। कुठे? उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये, आपला उत्तर मुंबई लोकसभेमध्ये। गजाभाऊने 3.5 लाखाने याचा पराभव केला आपल्या या लोकसभेमध्ये। आता हा परत पडायला आला म्हणजे सुनील प्रभूने जिंकायची हॅट्रिक गाठली आणि हरायची हॅट्रिक गाठली असं म्हणायला काय हरकत नाही। पण कालच्या सभेमध्ये एक गोष्ट मला चांगली प्रकर्षाने जाणवली की आमच्या मिथूनची लाईट खराब झालेली, मिथूनची लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला, बरोबर ना? आणि त्या परशाच्या लाईटचा पण काहीतरी प्रॉब्लेम झालेला, पण माईक साठी लाईट देणारा सुरेश जाधवच होता। आता सुनील प्रभूंनी ठरवावा त्यांच्या बरोबर आहे की त्याच्या बरोबर आहे, तो आमचा प्रश्न नाहीये, तो आमचा काय कार्यकर्ता नाहीये। म्हणजे संजय निरुपम पण आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, तो त्यांच्या माणसाची कामं करतोय उबाटावाल्यांची, मग तो आमचा होऊ शकतो का? नाही होऊ शकत। म्हणून जर नेता आपला प्रोटोकॉल समजून आपली सीमा सोडून जेव्हा बाहेर येतो तेव्हा कार्यकर्ता सुद्धा चप्पल घेऊनच बाहेर येतो। तुम्ही फोटोवर दाखवता, आम्ही तुमच्या तोंडावर नाही दाखवलं तर आमचं नाव नाही वैभव बरडकर, लिहून घ्या तुम्ही, बिलकुल काही काळजी करू नका। कारण की आतापर्यंत आपण इग्नोर केलं सगळ्या गोष्टी, जाऊ दे बोललो, इग्नोर करायचं। आणि हे जे त्याच्या बरोबरचे चिंपाट आहेत ना सगळे, या सगळ्यांनी आपल्या हातून मजबूत खाल्लेला आहे, यांना कोणीतरी लाताडलंय, आपण कुठून हाकलवलंय। ऐसे ही लोग उसके साथ में जिनको हमने अपने पास से हाकल दिया है, फोट असं करून हाकलवलंय, तर फोट इथून असं करून हाकलवलेले लोक त्याच्या बरोबर आहेत। त्यामुळे आपल्या वनक्षेत्रामध्ये आपल्या डोंगरातला एक सुद्धा माणूस त्याच्या बरोबर जाणार याचा विश्वास आहे ना? जोरात बोला, जाईल काय? कोण जाणार असेल तर मला सांगा, विषय संपला, बरोबर आहे की नाही? म्हणजे खोटी कामं करायची, पक्षाने दिलेले पैसे खाऊन जायचे, आपण हरायचं। अरे सगळ्यात वाईट परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना मला सांगितली पाहिजे, तिकडनं 2-3 उमेदवार याने मोठेपणामध्ये उभे केले पटणवाडीमधून की बाबा मॉमेडियन लोकांचे मतदान घेणार, आणि शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना सांगितलं मी तुम्हाला साथ हूं, तुम्हाला दुधाच्या बाटल्या पाठवतो, तुम्हाला दुधाच्या बाटल्या पाठवतो। आता ह्याची पोर रडायला लागली, दुधाच्या बाटल्या घेऊन हा गेला आणि त्यांना काय दिलंच नाही। मग ते गेले सुनील प्रभूच्या स्टेजवर, त्यांनी 2-4 हजार मतं घेतली असती तर आपल्या पक्षाची इज्जत राहिली असती ना, आपण निवडून आलो असतो। आज हा हरलाय, आज जिंकला आणि हरला याला काय फरक पडत नाही, आपल्या इज्जतचा प्रश्न आहे तुमच्या आणि आमच्या, आणि ग्राउंडवर तुम्ही आणि आम्ही फाईट करतो। आज प्रभाग क्रमांक 42 मध्ये लीड आहे। स्थानिक आमदार काय म्हणणार की इकडच्या लोकांनी मला मतदान केलं नाही, 39 मध्ये लीड आहे, तो काय म्हणणार तिकडच्या लोकांनी आम्हाला मतदान केलं नाही, 38 मध्ये 200 मताचा फरक आहे, तिकडच्या लोकांनी मला मतदान केलं नाही, 40च्या लोकांनी तुम्हाला केलं नाही। आता तुम्ही जाऊन जिथे हरले पठाणवाडीमध्ये, जिथे तुम्ही बीप पार्टी करायला निघालेले,
संजय निरुपमचं माहितीये का रे तुम्हाला? जेव्हा अख्खा देश हिंदुत्ववादी झाला आणि म्हणाला तेव्हा बीफ पार्टी ऑर्गेनाइज मैं करूंगा, आणि याने बीफ पार्टी ऑर्गेनाइज व्हिडिओ आहे त्याचे की याने गाय कापून बोलतो मी लोकांना खायला घालणार म्हणून सांगणारा संजय निरुपम, मोदीला शिव्या घालणारा संजय निरुपम, अमित शहाना शिव्या घालणारा संजय निरुपम, एकनाथ. आम्ही तेव्हा आमच्या मनात सगळ्यात जास्त राग आला जेव्हा यांनी श्रीकांत शिंदेबद्दल वाईट बोललेला. आज श्रीकांत शिंदेना पण बोलला कि इसके एकनाथ शिंदे के बेटे के माथे पे लिखा होना चाहिए मेरा बाप गद्दार है. आणि हा बेशर्म सारखा आमच्या पक्षात निवडणूक लढायला येतो. आपण जाऊ का रे? आपण जाऊ कोणाच्या दरवाजात असे? हा एवढा बेशरम आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बिलकुल काळजी करायची नाही. जेव्हा कधी हा परत इथे मीटिंग लावेल, काय बोलतोय, जेव्हा कधी हा इथे मीटिंग लावेल तेव्हा सगळ्या घरातल्या जुना चपला एकत्र करायच्या. काय करायच्या? आणि येणार ना माझ्याबरोबर मारायला? हो जेलच्या ह्याला बघून घेऊ. काय टेन्शन नाही करायचं. आपण फॉरेस्ट वाल्यांना नाही घाबरलो. आणि वैभव वडकर असा नेता आहे जेलमध्ये जायला पण घाबरत नाही, जेलमध्ये टाकायला पण विचार करत नाही, हॉस्पिटलमध्ये जायला पण विचार करत नाही, हॉस्पिटलमध्ये पोचवायला पण विचार करत नाही. आपल्याला काय टेन्शन नाही. आम्ही सगळ्या गोष्टीतून पळून बाजून निघालेले प्राणी आहेत. त्यामुळे दादागिरी, गुंडगिरी, टपोरी भाषा, पाडायची भाषा, निवडायची भाषा माझ्या बरोबर करायची नाही. कारण की आम्ही चांगल्या चांगल्यांची लफडी करून तिकडे आलोय ना. मागील 5 वर्षात तुम्ही बघितलं, बरोबर आहे की नाही? तर घाबरायचं कोणाला आणि घाबरवणार कोण मला? हा, मी भाव केलं तर पळून जाईल तो. त्या दिवशी सरुताईने सांगितलं पळायला जीव घेऊन, पोलीस मला म्हणतात अरे त्या सरुताईला समजावून मारेल, ती त्याला मारेल. मी पण पोलीस सरुताईला फोन केला, बोलो सरुताई मारू बिरू नका हो, बाकी काही पण करा, मारू नका त्याला. आणि आपल्या पक्षाचा अजूनपर्यंत पदाधिकारी आहे, आपण त्याला इज्जत देतो, इज्जतचा कचरा होईल, मारू नका. त्या महिलांना मी फोन करून 10 वेळा सांगतो सरुताई मारू नका. हा, निकालच्या दिवशी नाही रे, नंतर त्याच्यात हा खालच्या कार्यक्रमामध्ये मी यांना सांगितलं मारू नका त्याला, उसको मारो मत, आपल्या इज्जतचा कचरा व्हायचा. पण आता नाही होणार. तेव्हा झालं ते आता होणार. आपल्या डोंगराच्या रक्षणासाठी जर आम्ही फॉरेस्ट वाल्यांना पळवलं तर तुझ्यासारख्या भरकटलेला तर आम्ही एका दिवसात पण ठेवणार नाही. इकडे जाऊन कुठे कंप्लेंट करायची तिथे कर, आणि जेव्हा तुला काय करायचं ते करून घे. ओपन तुला सांगितलं. म्हणजे आम्ही पक्ष म्हणून बघायचं, आणि तू पक्ष सोडून जर तू नाटकं करायला लागला तर तुला तर दंडुका द्यायलाच पाहिजे ना. आम्ही कशाला सहन करायचं? आणि उद्या सण म्हणजे काय, वैभव भडकर वैयक्तिक तू येणार नाही, तुझ्यात हिंमत नाही, तू काहीतरी पाठीमागून उंगल्या करणार. तुझ्या तर बापाने तुला असं समोर यायची हिंमत यांना कोणाला दाखवलेली नाही. हे काय करणार, तुमचे डॉक्युमेंट घेणार, तुम्हाला सगळीकडे कुठेतरी बिल्डरला देणार, कुठेतरी अग्रीमेंट दाखवणार. आता बघा, हे तुमच्या घरची पावती कशाला पाहिजे लाईट बिल साठी? तुमच्या बँकेचं खातं कशाला पाहिजे? कशाला पाहिजे बँकेचं खातं? उद्या ज्या लोकांनी लाईट बिल बाकी ठेवलेली आहे ते सगळे खाती तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार. हे डोंगरातल्या या ठिकाणी या लोकांनी लाईटी घेतलेल्या आहेत, आणि ह्या इकडे सप्लाय चालू आहे. या सप्लाय कोणाला जातोय तर इकडे बसलेल्या या लोकांना हा सप्लाय जातोय. मग ही लाईट कोणाच्या अकाउंट मध्ये टाकायची, तर ही लाईट आपल्याला हे डॉक्युमेंट, हे बँकेची खाती आलेली आहेत याच्यामध्ये टाकायची. हा एक मात्र उद्देश आहे. त्याने त्या अदानीवाल्याची सुपारी घेतली की तुमची बिल मी वसूल करून देतो, तुम्हारा बिल मैं वसूल करके देता हूँ. इसके लिए तुम्हारा, क्योंकि लाइट बिल के लिए कहीं पे भी, हमारे घर में भी लाइट बिल लगे ना पक्के बस्ती में, इधर भी तुम्हारा जो एग्रीमेंट रहता है, तुमने जो घर खरीदा, ट्रांसफर हुआ, वो पुराना लाइट बिल, तुम्हारा ट्रांसफर का एग्रीमेंट और खाली तुम्हारा आधार कार्ड, ये इस पे लाइट का मीटर लगता है. ये बैंक का खाता, तुम्हारे घर की पावती बुक, क्या तुम्हारी फॉरेस्ट की पावती, बैंक का पासबुक, तुम्हारा पैन कार्ड, ये सबकी जरूरत नहीं है. और डोंगर वालों का सबसे बड़ा प्रॉब्लम ये है, आज इसने बोल दिया घर देता हूँ उसके पीछे भागते हैं, कल उसने बोल दिया लाइट दे दिया कल उसके पीछे भागते हैं, परसों उसने बोल दिया मैं तुम लोग को फॉरेस्ट वालों से मुक्ति दिलाता हूँ उसके पीछे भागते हैं. आज एक जगह पे रहोगे तो कुछ पाओगे, नहीं तो सबके सब जैसे 35 साल गए और भी खड्डे में जाओ. ये लिख के लो मेरे से. आज वैभव भरड़कर 2017 में आया, मैंने कोई जाहिरनामा नहीं दिया था. मैंने एक कहा था कि तुम्हें मूलभूत सुविधाएं मैं 5 साल में दिला के रहूंगा. मैंने पानी तुम्हारे दरवाजे में लाके दिया, जैसे भी लाके दिया, बराबर है कि नहीं? तुमको लाइट जैसे भी लाके दिया, शौचालय सब जगह बना के दिया. आज ये जगह पे हम लोग पहले बैठ नहीं पाते थे, हम लोग मीटिंग में आते थे ताई के साथ में इधर,
संडास का बास आता था इधर, हम लोग बैठ नहीं पाते थे। आज कुछ भी हो, आगे पीछे सब जगह शौचालय बने पड़े, इसके लिए ये सारी वातावरण सही है। आज पानी का हंडा तुम लोग वो नल के इधर से लाते थे आपा पड़ा से, आज तुम्हारे दरवाजे में पानी का नल है। ये सारी चीजें मैंने क्या तुमसे कोई एग्रीमेंट बना के लिया? तुम बच्चा आधार कार्ड दिया, पैन कार्ड दिया, मैंने मांगा क्या कुछ? बिना दिए हुए सब चीज आया ना। तो ये सारी चीजें तुम लोगों को गुमराह करने के लिए की जाती है। अदानी का फॉर्म भरना है किसी को तो अदानी के ऑफिस में जाके उधर भरो, इधर किधर फॉर्म भरने की जरूरत नहीं है। जिसको भी लगता है कि मुझे वो लोग फॉर्म देते हैं ताबड़तोड़, उधर नया कनेक्शन चाहिए, फॉर्म भरना है, आपको भी दे देंगे जाएंगे, तो किसी आमदार खासदार की जरूरत नहीं है। और उधर भरो, पर बाद में वो लोग क्या बोलेंगे, फॉरेस्ट का एनओसी लेके आओ। तो फॉरेस्ट का एनओसी आप लोग नहीं ला पाओगे और वो कार्यक्रम वहीं पे रुक जाएगा। ऐसे 2-3 हजार फॉर्म भरे हुए हैं उधर पहले के, और उधर एनओसी नहीं है, इसके लिए लोगों को लाइट नहीं मिलता है। ये सबका एक ही सोल्यूशन है, जब तक वन विभाग हमें मूलभूत सुविधाओं के लिए एनओसी नहीं देता, या वन विभाग ये बाउंड्री हमारी है या नहीं है इसके ऊपर निर्णय नहीं लेता, तब तक कायदे के अनुसार किसी भी चीज को हम लोग यहाँ पर नहीं दे सकते। लोग मेरे ऊपर वो कार्टून टीवी में कुछ बोल रहा था, इधर चला गया उधर चला गया। अरे मैं जिधर था 2014 में भी मैं 4 व्हीलर से ही घूमता था। जब मैं डोंगर में आता था मेरी गाड़ी ताई के साथ में भी हम लोग घुमाते थे। मेरे पास तभी भी अच्छा खासा था, तभी भी मेरी फैक्ट्री थी, तभी भी 40 लोग मेरे पास काम करते थे, आज भी करते हैं, तभी भी मेरे धंधे थे, आज भी है। तुम्हारे जैसा आरटीआई डाल के, कंप्लेंट डाल के, टीवी में चला के पैसा कमाया नहीं है, धंधा किया है, मेहनत किया है, मेहनत का पैसा है हमारे। तुम लोग मेरे पास आते हैं, मुझे बिल्डिंग में फ्लैट दिलाओ, तो मैं बोलता हूँ तू मेरा दोस्त है, 1-2 लाख रुपया मैं दे सकता हूँ, उससे ज्यादा क्या करूंगा। वो मेरे से लेके जा, तेरा अच्छा हो, तो अभी तू चाहेगा 40 का फ्लैट वो भर कर किसी को नहीं दे सकता है ना। कोई दे सकता है क्या? तो किसी को बुरा लगता है वो चीज, वो अपन नहीं कर सकते। बाद में उनके अंदर नेतागिरी जागती है कि अपने को इतना मिल गया तो उतना भी मिलना चाहिए। अभी इनका भरोसा, इनके घर पे चाय पिलाना बंद करो वरना तुम्हारे घर में न घुस जाए। ऐसी कहानी है। अरे अच्छा काम नेकी करो, दरिया में डाल, पर दरिया लगे दरिया में डूब जाए किसके बाप ने नहीं सिखाया ना। तो ऐसे लोगों से सावध रहना चाहिए, ऐसे लोगों से सावधान रहना चाहिए। हमें जो अच्छा है वो सब लेना चाहिए। आज हमारा उधर विवेक के इधर शौचालय रुका पड़ा है, पिछले 8-15 दिन से उसका भागदौड़ चल रहा है। ये अपना हनुमान मंदिर के इधर का, उसके लिए कोई आके बोलता है कि नहीं वो चल उसने माल डाला है तो मैं शौचालय खड़ा करके देता हूँ, वो होने वाला नहीं है। ये लाइट का मीटर होने वाला नहीं है। तो बोलने को क्या जाता है, थोड़ी पैसा लगता है ना, मेहनत लगती है। और रेती ईटा सीमेंट लेबर लाने के लिए पैसा लगता है, मंदिर बनाने के लिए पैसा लगता है, ये समाज मंदिर बनाने के लिए पैसा लगता है। वो देने को तैयार नहीं है। वो दूध का बाटली लेके चला गया लड़की की शादी में, वो इधर नहीं बांटेगा। और ऐसा आके झूठी अफवाहें फैलाने का काम करेंगे और तुम्हें बदनाम करेंगे, इसके अलावा कुछ नहीं है। इसके लिए जिसको जाकर फॉर्म भरना है बिंदास भरे, और कल को आके हमारे पास माथा ना फोड़े कि दादा ये क्या हो गया मेरे साथ। मैं सीधा बोलता हूँ, जिसको जाके भरना है बिंदास भरो। और उसके बाद भी तुमको भरने की इतना तुमको, हम लोग में तलब आली है, तलब मराठी में तलब कहते, बरोबर है की नाही? चहा प्यायची तळप, दारू प्यायची तळप, तळप आली आहे। तर अदानीच्या ऑफिसला जा, तिकडे फॉर्म घ्या आणि तिथल्या तिथे फॉर्म भरा। इथे कोणाच्या हातात तुम्हाला फॉर्म द्यायची गरज नाहीये। जेव्हा कधी लाईट येईल, जेव्हा कधी वैभव वरळकर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदीजी तुमच्या पाठीशी, त्यांना तुमची दया येईल, म्हणजे माझं नाही सांगत आहे, मोठ्या नेत्यांची, आणि त्या दिवशी ते लोक फॉरेस्टला या कायद्याला अंगावर घेतील, तुम्हाला एनओसी देतील, त्या दिवशी या डोंगरामध्ये सगळ्या मूलभूत सुविधा तुम्हाला जागेवरती भेटतील विदाउट एनी डॉक्युमेंट। अशी परिस्थिती आहे।